कुठे हरवले प्रेम माझे भाग 14। नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। चला तर सुरू करूया आजचा भाग। प्रिया, अमायरा आणि राजेश हे सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचतात। तिकडे अज्जू रागात असतो। प्रियाला बघून तोंड पाडून बसतो। त्याला आता स्पेशल रूममध्ये शिफ्ट केले असते। तिथे सगळे सोबत बसून गप्पाही मारू शकतात। अज्जू प्रियाला इग्नोर करून राजेशची विचारणा करतो। अज्जू म्हणतो, हे राजेश, व्हॉट्स अप बडी? राजेश म्हणाला, नथिंग मच डूड, बट यार व्हॉट्स धिस? आय मीन नोबडी इन्फॉर्म मी अबाउट द सिच्युएशन। अज्जू म्हणाला, चिल मॅन। प्रिया अज्जूकडे बोलायला जाणार तोच तो तिला न बघता त्याच चेअरवर अमायराला बसायला सांगतो। हे अमायरा, सीट हेअर। प्रियाला काहीही कळत नसतं, हा असा का वागतोय। आई म्हणाली, आज अज्जू खूप रागावला आहे बघा, आमच्या कुणावर तरी। त्या प्रियाकडे बघून असं म्हणत असतात। हे प्रियाला समजतं आणि ती त्याच्याशी बोलायला समोर जाते। प्रिया म्हणाली, काय झालं, सरळ सांगशील का? अज्जू म्हणाला, तू माझा फोन का नाही उचलला? प्रिया म्हणाली, हे बघ अज्जू, मी नेहमीच तुझ्या प्रश्नांना उत्तरले असं नाही। मी कॉलेजला गेलेले होते आणि फोन ड्रायव्हिंग करताना उचलायचा नसतो, हा नियम आहे आणि मी तो काटेकोरपणे पाळते। म्हणून तुझ्या बलिष्ठपणासाठी माझ्याकडे तरी सध्या काहीही उत्तर नाही। बोलायचं तर सांग, नाहीतर मी जाते घरी, मला दुसरेही काम असतात। अमायरा म्हणाली, स्वीटू काम डाऊन बेबी। अज्जू म्हणाला, सॉरी प्रिया, मी जास्तच अपेक्षा केल्या होत्या, यानंतर असं नाही होणार। प्रिया म्हणाली, फाईन। आई म्हणाली, चला सगळे जेवून घेऊ। सगळे जेवायला बसतात। बाबांनी सगळ्यांसाठी जेवणाचे पॅकेट्स मागवले असतात। अज्जू आजारी असतो म्हणून त्याला एकदम साधं जेवण देण्यात येते, जे की त्याला आवडतही नाही, म्हणून तो। प्रिया मात्र कसल्या तरी विचारात असल्याने खाली मान टाकून बसते। समोर लंच बॉक्स ठेवला असतो। बाकीच्यांसाठी सुद्धा मस्त बॉक्स आलेले असतात। सगळे जेवण करतात। जेवण करून सगळे परत बसतात। गप्पा सुरू असतात। प्रियाला फोन येतो अर्णवचा। अर्णव म्हणाला, हॅलो प्रिया मॅडम, लवकर ऑफिसमध्ये या आणि हो, पोलिसांना घेऊन या लवकर। प्रिया घाबरते, आता काय झालं असेल? प्रिया म्हणाली, तुम्ही सगळे थांबा, मी ऑफिसमध्ये जाऊन येते, काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला आहे। अर्णवने पोलिसांना घेऊन यायला सांगितलं आहे। अरे यार, माझ्याकडे शशांकचा नंबरसुद्धा नाही, त्याला कसं बोलवणार? अमायरा म्हणाली, चिल स्वीटू। ती तिला शांत करते आणि शशांकचा नंबर देते। प्रिया लगेच निघते। ती हॉस्पिटलच्या पार्किंगमधून शशांकला ऑफिसच्या पत्त्यावर ये असं सांगून फोन बॅगमध्ये टाकून ऑफिससाठी निघते। पत्ता देते ती त्याला, मगच फोन बॅगमध्ये टाकते। इकडे हॉस्पिटलमध्ये सगळे चिंतेत असतात, काय झालं असेल काय नाही। राजेश म्हणाला, चला मी निघतोय, मला नाईट शिफ्ट आहे आज। आई म्हणाली, अरे बाळा, तू कुठे जॉब करतोस? राजेश म्हणाला, ते आंटी, मी इन्फोसिसला करतो जॉब। आई म्हणाली, बरं ऐक ना बाळा अमायरा, आपण ना 31 डिसेंबरची पार्टी ठेवतोय घरी, तर तू आणि राजेश तुम्ही दोघेही या, मी प्रियालाही सांगेन। ओके बेटा, आरामात जा आता घरी। राजेश म्हणाला, हो आंटी, येईन मी नक्की। ओके ओके बडी, टेक केअर, बाय। तो निघून जातो, पण पार्किंगमध्ये थांबलेला असतो आणि अमायराला मेसेज करतो। राजेश मेसेज करतो, तुझं झालं असेल तर ये खाली, मला बोलायचे आहे तुझ्याशी, मी वाट बघतोय। अमायरा विचार करते, हा मला कशाला करतोय मेसेज आता, हा तर गेला होता, आणि ती सगळ्यांचा निरोप घेऊन निघते। चला आंटी अंकल, अज्जू येते मी, घरी जाऊन बघून येते श्रेयस काय करतो ते, जेवला की नाही अजून, ओके काळजी घ्या। आई म्हणाली, हो बेटा, ये हा, व्यवस्थित जा। ती निघून जाते। अज्जू म्हणाला, गेलेच सगळे आता यार, मला बोर होणार। आई म्हणाली, झोप मग गपचूप, कशाला देतोस प्रियाला त्रास, आहे तसं राहू दे ना तिला, आधीच ती बिझी असते, त्यात तुझं प्रेम उतू जातं जास्तच, बिचारी काय करेल। अज्जू म्हणाला, मग मी कुठं तिला जास्त बोललो, तीच ओरडली ना मला, कुणाची काळजी करणं पापच आहे म्हणा। आई म्हणाली, अरे अज्जू बेटा, काळजी करणं पाप नाही रे, पण जो सक्षम आहे ना, त्याची काळजी केली की त्याची चिडचिड होणारच ना बेटा, तू शांत राहा। ती बिचारी खूप बिझी असते रे, आपल्यासाठी वेळ काढते, हेच खूप आहे, समजलं, झोप आता।
अज्जू म्हणाला, हां, सगळे इकडे दुपारची झोप घेण्यासाठी जातात. तिकडे अमायरा राजेशकडे येते. अमायरा म्हणाली, व्हॉट हॅपन राजेश? राजेश म्हणाला, अरे मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचे आहे खूप दिवसापासून. अमायरा म्हणाली, बोल मग, लाजायला काय झालं? मी काही नवरा आहे का तुझ्या? बायकोसारखा लाजतोस का? राजेश म्हणाला, अगं अशी का बोलतेस? मी कधीच मुलींना असं काही बोललो नाही म्हणून घाबरलो. अमायरा म्हणाली, हे बघ, जे काही बोलायचे आहे ते लवकर बोल, मला निघायचे आहे. माझा भाऊ वाट बघतोय. त्याला समजत नाही काय बोलावं, तो तिला डायरेक्ट सांगून टाकतो, अमायरा आय लव्ह यू. अमायराला काहीच फरक पडत नसतो, कारण आजपर्यंत कितीतरी मुलांना तिने नकार दिलेला असतो. अमायरा म्हणाली, हे बघ, मी तुला उगाच आशेवर ठेवणार नाही. तुझं काहीच होऊ शकत नाही, कारण माझ्या मनात तू नाही आहे. त्यामुळे मी सरळ नकार देते असं समज. आणि फ्रेंड म्हणून राहायचं असेल तर सांग, नाहीतर काही प्रॉब्लेम नाही मला. आणि का नकार देते वगैरे विचारून तू तुझ्या आणि माझ्या दोघांचा वेळ वाया घालवू नको. त्याचा काहीच फायदा होणार नाही. राजेश एकदम शॉक होतो. असा नकार कोण देते यार? राजेश म्हणाला, हे बघ अमायरा, मला तू आवडते आणि नेहमीच आवडशील, पण तुला मी आवडणे ना आवडणे हा तू सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. त्यामुळे आपण इथून पुढे फ्रेंडशिप म्हणून राहू, चालेल मला? तुला माझ्या वागणुकीचा त्रास होऊ देणार नाही, काळजी नको करू. अमायरा म्हणाली, अमायरा आणि दुसऱ्यांची काळजी? तिचीच काळजी लोक करतात. मला वाटलं नव्हतं तू इतक्या सहजासहजी मानणार, म्हणून मी माझे कराटे पोज तयार ठेवले होते. जर जास्त काही केलंच असतंस तर, पण तू वाचलास, गुड. राजेश म्हणाला, ही वेळच आली नसती, कारण मी इतका मूर्ख नाही की मुलींच्या इच्छेविरुद्ध काहीही करेल. आणि मला तू आवडतेस ह्या माझ्या भावना आहेत, पण तुला कोण आवडला पाहिजे हे तुझ्यावर आहे. त्यामुळे मला नाही वाईट वाटलं. अमायरा म्हणाली, अरे वा, छान, चल मी निघते आता. माझा लिटल चॅम्प वाट बघत असेल, बाय. राजेश पण म्हणाला, हो बाय. ती निघून जाते. हा तिथेच उभा राहून तिचा विचार करत असतो. यार, ही किती स्टायलिश आहे आणि किती पटकन बोलते, म्हणजे मनातले काही ठेवतच नाही. मनातून खूप चांगली आहे. काय झालं नकार दिला, पण मैत्रीण तर असेल ना, आणि त्या नात्याने मी तिची काळजी तर घेऊच शकतो. तोही थोड्या वेळाने निघून जातो. तिकडे प्रिया ऑफिसमध्ये पोहोचते आणि मागून थोड्याच वेळात शशांक येतो. सगळं ऑफिस अस्तव्यस्त, फाईल्स, डॉक्युमेंट्स, लॅपटॉप आणि सर्व हे बघून प्रिया खूपच रागात येते. प्रिया म्हणाली, मिस्टर अर्णव, काय आहे हे? तुम्हाला मी इथे कशासाठी ठेवून घेतलंय? बाकीचे माझं का तोंड बघताय का? तुमचे काम नाहीत का? जरा का मी ऑफिसमधून सुट्टी काय घेतली, सगळ्यांची मज्जाच होऊन जाते, नाही का? आता सांगणार आहेस का काय आहे हे? अर्णव मान खाली घालून फक्त ऐकत असतो आणि आता सांगायला सुरुवात करतो. मॅडम, त्या सलीम शेखने हे सर्व केलंय. त्याला मी काल तुम्ही मला फॅक्स केलेला लेटर फॅक्स केला, तेव्हा तो खूप रागात होता. मला वाटलं की जॉबवरून काढलं म्हणून तो तसा वागत असेल, पण आज दुपारी तो 4-5 धाडधिप्पाड गुंड घेऊन आला. त्यांच्या हातात काठी, कोयते असे सर्व हत्यार होते आणि त्यांनीच हे सर्व केलंय मॅडम. विचारणा केली की ते तसं काय करतायत तर कुणालाही जिवंत ठेवणार नाही असं तो म्हणाला. सगळे एम्प्लॉईज घाबरले मॅडम, आणि त्यांनी हे सर्व करून तो एक महत्त्वाची फाईल इथून घेऊन गेला, ज्यात सगळं कॉन्फिडेन्शियल पासवर्ड आपण ठेवत असतो. प्रिया म्हणाली, बाकीचे सगळे आता घरी जा लवकर. तुम्हाला जॉब कधी जॉईन करायचं आहे ती डेट सांगितली जाईल. अर्णव तू थांब. बाकीचे सगळे घरी निघून जातात. तिथे आता अर्णव, प्रिया आणि शशांक असतो. शशांक म्हणाला, प्रिया, तुझ्या ऑफिसमध्ये CCTV असतील ना? प्रिया म्हणाली, त्याचसाठी मी सर्वांना घरी जायला सांगितलं आहे. शशांक म्हणाला, म्हणजे? प्रिया म्हणाली, कळेलच. ती त्या दोघांना घेऊन एका बंद खोलीकडे वळते. त्या लॉक केलेल्या रूमची चावी फक्त प्रियाकडेच असते. शशांक म्हणाला, अगं ही रूम? प्रिया म्हणाली, सर्व सांगते, थांब, दम घे. ही माझी पर्सनल रूम आहे. यात मी सर्व कॅमेरे लावून ठेवले आहेत. याबाबत फक्त मला आणि अर्णवलाच माहीत आहे. कुठल्याच एम्प्लॉईजना हे सांगण्यात येत नाही, आणि म्हणूनच ही रूम वॉलच्या आत असलेल्या डोअरने कव्हर केली, कुणाला याची भनक लागू नये म्हणून. आपल्याला इथून त्या माणसांची तोंड ओळखायला मदत होईल, आणि मला सगळे पासवर्ड बदलून घ्यावे लागतील. जरी तो मूर्ख फाईल घेऊन गेला तरी अजूनही कंट्रोल माझ्या हाती आहे. ती हे सर्व सांगत असताना शशांक तिचं ऐकून शाक होतो आणि म्हणतो,
प्रिया, तू म्हणजे फुल टेक्नॉलॉजी. काय मुलगी आहेस यार तू. प्रिया म्हणाली, मी तर म्हणेन सगळ्याच मुलींनी टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा. कारण महिला सुरक्षेच्या नावावर वोट घेतात फक्त लोक. सुरक्षा ही आपल्यालाच करावी लागते. शशांक म्हणाला, अगदी बरोबर. नंतर तिथल्या कॅमेऱ्यात त्या लोकांची ओळख पडते. प्रिया म्हणाली, ओ आय सी, मिस्टर दिग्विजय पाटील. वाटलंच तरी. ती खुर्चीतून उठत होती आणि दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत बोलत असते. मात्र ते दोघे तिला गोंधळून बघत असतात. शशांक म्हणाला, काय झालं प्रिया, तुला माहीत आहे का कोण आहे ते? कोण आहे ते लोक यामागे? प्रिया म्हणाली, फक्त माहिती नाही तर हे कधीपासून सुरू आहे हेही माहीत आहे. तो सलीम शेख दिग्विजयचाच माणूस आहे. हे मी त्या दिवशी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. तो आणि दिग्विजय एका गाडीत बसून काहीतरी बोलत होते. पण तो इतकं सर्व करेल याची कल्पनाच मला नव्हती. अर्णव म्हणाला, मॅडम, तुम्हाला सलीमबद्दल माहिती असून मग तुम्ही काहीही माहीत नाही असं का करत होतात? प्रिया म्हणाली, कारण एम्प्लॉईज कॅज्युअल घ्यायला नको म्हणून तसं वागावं लागतं. स्ट्रिक्ट वागलं नसलं की एम्प्लॉईज आपली कर्तव्ये विसरतात. मिस्टर अर्णव, कळलं का? त्या दिवशी मी रागाने नसते तर सलीम इथे जॉबवर आजही असता आणि आपल्या ऑफिसचे कॉन्फिडेन्शियल बाहेर सेंड करत बसला असता. म्हणून मला त्याला इथून तेव्हाच काढून टाकायचा ऑर्डर द्यावा लागला. आणि त्याआधी मी त्याला यासाठी काढलं नाही, कारण मला हे काम नक्की तोच करत आहे हे सिद्ध करून घ्यायचं होतं. अर्णव म्हणाला, येस मॅम, यू आर राईट. शशांक म्हणाला, पण प्रिया, अघा दिग्विजय पाटील आहे तरी नक्की कोण? प्रिया म्हणाली, माझ्या काकूंच्या भावाचा मुलगा, ज्याने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता, तोच हा. पुराव्याअभावी सुटलेत ते, नाहीतर आज शिक्षा भोगत असते. शशांक म्हणाला, बापरे, तू किती काही सहन केलंय ग? प्रिया म्हणाली, सहन करूनच आपण पुढे जात असतो. शशांक म्हणाला, खरंय. मी हे त्यांचे फेसचे प्रिंट स्टेशनला फॅक्स करतो. काहीच तासात ते ताब्यात असतील. तू काळजी करू नकोस. प्रिया म्हणाली, ठीक आहे. बरं अर्णव, तो वेडा आलेला का त्याचे डिटेल्स घेऊन? अर्णव म्हणाला, हो मॅडम, हे घ्या. प्रिया म्हणाली, बापरे, हा तर उच्च शिक्षित आहे. हा तर व्हेरीफाईड हॅकर होता. आपल्या खूप कामात येईल. याला लवकर अपॉइंट करा. मिस्टर अर्णव, आणि माझा राग तर नाही आला ना? अर्णव म्हणाला, नाही हो मॅडम. शशांक म्हणाला, बरं प्रिया, हे तू कॅमेरे लावलेस कुठे? प्रिया म्हणाली, बरं मला सांग, तुला हॉलमध्ये काय काय दिसतंय? सगळ्या वस्तू सांग बरं का? शशांक म्हणाला, मोठे वाल फोटोज, कॅम्प्युटर्स, लॅपटॉप, डॉक्युमेंट्स, पेपर, प्रिंटर, लॉकर रूम आणि ते वर बसवलेले फायर अलार्म. प्रिया म्हणाली, नक्की ना? शशांक म्हणाला, हो नक्की. प्रिया आणि अर्णव दोघेही खडखडून हसायला लागतात. शशांक म्हणाला, हसायला काय झालं तुम्हा दोघांना? प्रिया म्हणाली, काही नाही रे, ती म्हण आठवली. पोलिसांना गुन्हेगाराच्या डोक्याने विचार करायला हवा, पण इथे गुन्हेगार तसा विचार करत नाही आणि म्हणून पोलिसांना तो विचार करण्याचा प्रश्नच नाही. अर्णवला खूप हसू येत असते. प्रिया म्हणाली, काय करू, तितके शत्रूसुद्धा आहेत ना मागे, मग करावं लागतं. चला मग आता निघूया का? त्यांना पकडलं की चांगली शिक्षा कर. माझ्या पूर्ण ऑफिसचा चेहराच बदलून गेलेत. त्यांचाही चेहरा बदलून टाक. पटकन व्यवस्था करावी लागेल. ॲलेक्स अँड रॉबर्ट कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट कंप्लीशन आहे 2 महिन्यावर. अर्णव, कामाला लागा आजच. त्या पटेल फर्निचरला कॉल करा आणि उद्यापर्यंत सगळं आटोपून घ्या. मला कसलंही एक्सक्यूज नकोय. इज दॅट क्लिअर? अर्णव म्हणाला, येस मॅम, गुड नाईट, टेक केअर, बाय. प्रिया म्हणाली, बाय, टेक केअर. हे शशांक, चलणार काय हॉस्पिटलला? शशांक म्हणाला, नो प्रॉब्लेम. ते दोघे हॉस्पिटलला जातात. सगळ्यांना घडलेलं प्रकरण सांगतात. तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. अज्जू काहीच बोलत नसतो. हे बघून प्रिया त्याच्याजवळ जाऊन बसते आणि प्रिया बोलली, काय झालं तुला? मी रागावले म्हणून चिडला ना? तर एक मला ना ह्या प्रॉब्लेमबद्दल थोडी आयडियाच होती, पण इतकं काही घडेल वाटलं नव्हतं. म्हणून मी मगाशी जेवायच्या आधी तुझ्यावर चिडले. तोंड फुगवून बसलाय. चल आता तरी हस. अज्जू म्हणाला, इतकी नको ना चिडत जाऊस, जीव जातो माझा. काय रागात होती रे बाबा ही पोरगी. सगळे हसतात. तितक्यात तिथे अमैरा येते. तिला प्रिया सगळं सांगते आणि प्रोजेक्ट कधीपासून सुरू करूया विचारते. अज्जूला काही दिवसांनी डिस्चार्ज मिळणार असतो
आणि तोही प्रोजेक्टसाठी जॉईन करणार असं सांगतो. काही वेळ तसाच गप्पा मारत सगळे बसतात, एकमेकांना चिडवतात. अमायरा म्हणाली, ओके आंटी अंकल प्रिया अज्जू, आय हॅव टू लिव्ह. माय चॅम्प वेटिंग फॉर मी ॲट डिनर. ओके बाय, टेक केअर. आणि ती निघून जाते. शशांक म्हणाला, मी येतो आंटी अंकल, ते आज मित्राच्या घरी छोटी पार्टी आहे. सो होप यू अंडरस्टँड. प्रिया म्हणाली, थँक्स वन्स अगेन. शशांक म्हणाला, माय प्लेझर. तो पडत सुटतो. अम्मो शशांक कमिंग. तर भेटूया मित्रांनो पुढच्या भागात. तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.